तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही बाहेर शॉपिंग करायला आलो आहे. उद्या सकाळी 6 वाजता आम्ही आटपाडीला जाणार आहे, म्हणजे पंढरपूरवरून आटपाडीला जाणार आहे. तर आदल्या दिवशीचा हा छोटासा क्लिप आहे आणि मस्त एन्जॉय केला आम्ही. भरपूर व्हिडिओज पण काढलेत, भरपूर ठिकाणी पण फिरलो. ते व्हिडिओजसुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. आणि आता सकाळ झाले आणि जायची तयारी सुरू आहे आमची. वहिनी ओटी भरून घ्यायला लागलेत. तर येताना मस्त आनंद होतो आहे, पण जाताना वाईट वाटतं, राहावंसं वाटतं, पण जावं तर लागतंच. त्यामुळे आता जायची तयारी सुरू आहे. आणि हा व्हिडिओ काही मोठा नाही, छोटासा आहे. तर भरपूर व्हिडिओ मी काढलेला नाही. तुम्ही जर पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल, हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती तुम्हाला केरळचे टूरचे व्हिडिओज स्पेशली बघायला भेटतील. आणि आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये येतो त्यावेळेस महाराष्ट्राचे ब्लॉगसुद्धा बघायला भेटतील. तर आणि आपल्या चॅनलवरती सर्व इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज येत असतात. म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणची सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न मी प्रत्येक व्हिडिओमध्ये करत असते. गावी आल्यानंतर भरपूर फिरलो आणि सगळ्या पाहुण्यांच्या घरीसुद्धा गेलेलो. गावी आल्यानंतर असं होतं की कसं दिवस जातात तेच कळत नाही. आणि आता निरोप घ्यायची वेळ पण आली. 4 दिवस कसं गेलं पण कळलं नाही. आम्हाला तर करमणार नाही. 2 दिवस सकाळी सकाळी आम्ही घरातून निघलो, त्यामुळे असं हे वातावरण आहे, मस्त फ्रेश वातावरण आहे. ह्या वातावरणामध्ये चालावं असं वाटत होतं. एवढं छान क्लायमेट होतं. सकाळचं असतंच मोस्टली छान वातावरण. आणि आता घरी पोचल्यानंतर दाखवते की काय काय आणलेलं आहे ते. तर आम्ही आत्याच्या घरी गेलो होतो त्यावेळेस आत्याने लसूण दिलं आहे, नंतर चिंच पण दिले, भरपूर काय काय दिलेलं, अंडी वगैरे काय काय. गावी आल्यानंतर सगळे म्हणजे पाहुण्यांच्या घरी गेल्यानंतर हे न्या ते न्या सगळं देतात, कारण आम्ही केरळामध्ये असतो त्यामुळे आवर्जून देतात. त्यांना वाटतं की आपल्या इथलं खायला भेटत नाही त्यांना, त्यामुळे. आणि खरं पण आहे, इकडचं आम्हाला भेटतच नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.